मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या प्रतीकनगर येथील संत गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका घरात परप्रांतीय 26 वर्षीय मुलीची तिच्या सहकार्याने निर्गुण हत्या केल्याची घटना 24 जुलै रोजी पहाटे उघडीस आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली। शांतिक्रिया प्रशांत कश्यप 26 वर्ष राहणार आसाम मृतक युवतीचे नाव आहे। सदर युवती ही आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव श्रृंगारे यांच्यासोबत मुंबई येथून आल्याचे समजते। 2 दिवसांपूर्वी आरोपी चेतन व शांतिक्रिया हे दोघे येथील वैशाली वाईन बारवर काम मागण्यासाठी आले होते। रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका घरात वाईन बारवरील इतर कामगारांसोबत मुक्कामी होते। दरम्यान रात्रीच्या वेळी चेतन याने तिच्या डोक्यात वार करून झोपेतच काटा काढला। बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्याने बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितले असता शांतिक्रिया ही रक्ताच्या थारोळ्यात पडली आढळून आली। तेव्हा तिच्या सोबत असलेल्या चेतननेच हत्या केल्याचे समोर आले। आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे। शुभम महाजन वैशाली वाईन बारचे मालक यांनी माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे। सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून 5 वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती। सदरची महिला 21/7/24 ला 16 वाजता चेतन उर्फ सनी महादेव श्रृंगारे राहणार हर्षुल तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ या आरोपीसोबत ती आली होती। त्या आरोपीनं काम मागितले। पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही, परंतु तिथे तो राहत होता आणि काल 23/7/2024 ते 11 ते रात्री 3:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे। आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे। मृतक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली आहे। लवकरच आरोपी जेरबंद होईल। मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नजीक असलेल्या प्रतीकनगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे एका 20 ते 22 वर्षीय मुलीचा काल रात्री हत्या झाल्याची गांभीर्यजनक घटना समोर आलेली आहे। सदर घटना ही प्रेम प्रकरणातून झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। तर ही महिला मुंबई येथे एका आश्रमात आश्रय घेत असल्याचं प्राथमिक तपासादरम्यान प्राप्त झालेला आहे। पुढील घटनेचा तपास ही महिला कोणाच्या सांगण्यावरून हिला येथे आणण्यात आलं किंवा हिला कोणी या ठिकाणी आणलं याचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत। कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक पुरेकर, CEN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।